नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कापसे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड. आज एका महत्त्वाच्या निवेदनाच्या संदर्भात आपल्याशी संवाद साधत आहे. सर्वांना ज्ञात आहे की गौरी शुगरच्या माध्यमातून आणि ओंकार शुगरच्या माध्यमातून बाबू बोत्रे या व्यक्तीने मागील 4 ते 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 17 कारखाने आज तो चालवत आहे. त्यापैकी 11 कारखाने ते त्याच्या स्वतःच्या मालकीचे आहेत आणि बाकीचे इतर त्यांनी भाड्याने चालवल्या घेतलेले आहेत. या 17 कारखान्यांचे जवळपास 2,000हून अधिक पेमेंट, ऊस बिलाची देयकं, तोडणी मजुरांची देयकं आणि वाहतूकदारांची देयकं असे जवळपास 2,000 कोटी रुपये ते आज मितीला थकीत आहेत. हे थकीत रकमेपैकी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे आज आंदोलनं सुरू आहेत त्यापैकी काही मोजक्या ठिकाणी त्यांनी जानेवारीपर्यंत 1,800 रुपयांनी पहिला हप्ता काही शेतकऱ्यांना वर्ग केलेला आहे, जो की 3,050 किंवा 3,150 असे रेट त्यांनी यावर्षी गाळप हंगामामध्ये जाहीर केलेले होते. तर असं असताना महाराष्ट्रातील हजारो कोटी रुपये ऊस देयकं देणे बाकी असताना त्याच्या विरोधामध्ये जे शेतकरी आवाज उठवतील त्यांच्यावरती अनधिकृतपणे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे. रविराज साबळे नावाचा आमचा एक सहकारी आहे भूमचा, त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रविराज साबळेंवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याचा निषेध करण्यासाठी, बाबू बोत्रेचा निषेध करून रविराज साबळेला समर्थन देण्यासाठी संभाजी ब्रिगेड या विषयामध्ये रविराज साबळे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे. आज आम्ही या ठिकाणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन, श्रीगोंदा तहसीलदार, नगरचे आपले पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे हे स्पष्ट सांगितलं आहे की सोशल मीडियावरती केलेली टीका ही गुन्ह्यासाठी लागू होत नाही. त्या टीकेला अनुसरून कुणावरही आपल्याला गुन्हा दाखल करता येत नाही. हे सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे वेगवेगळ्या खंडपीठाचे अनेक निकालाचे संदर्भ या निवेदनामध्ये आम्ही सन्माननीय सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जे काही गुन्हे रविराज साबळेवरती दाखल झालेले आहेत हे गुन्हे बेकायदेशीर आहेत, कायद्याला धरून नाहीत आणि संविधानाला धरून नसल्याकारणानं संबंधित जो कोणी अधिकारी आहे आणि ज्यांनी कोणी दडपण आणून ते गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडलेला आहे त्या सर्वांवरती कारवाई व्हावी कायदेशीर, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि हजारो कोटींचा घोळ करून हा बाबू बोत्रे कधीही देश सोडून पळून जाऊ शकतो. म्हणून संभाजी ब्रिगेडची ही प्रमुख मागणी आहे की त्याचं तात्काळ पासपोर्ट जप्त करण्यात यावा, जेणेकरून तो बाहेर जाऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत. शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत म्हणून संभाजी ब्रिगेड येत्या 21 तारखेला श्रीगोंदा पोलीस स्टेशनसमोर आणि तहसीलसमोर मोठं आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनामध्ये आपल्या राज्यातील प्रमुख शेतकरी नेते, त्याच्यामध्ये कॉम्रेड अजित नवले असतील, रविराज साबळे ज्यांच्यावरती स्वतः गुन्हा दाखल झालेला आहे वेगवेगळ्या 17 ठिकाणी, ते स्वतः हजर राहणार आहेत. राजू शेट्टी साहेबांसोबत सुद्धा आमचा याविषयी संवाद झालेला आहे. सगळे शेतकरी नेते आज या शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकरी पुत्र या नात्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत. संभाजी ब्रिगेड देखील या विषयामध्ये शेवटपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देईल असं मी आपल्याला आश्वासित करतो. धन्यवाद. जय जिजाऊ.